चला विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मधुकर टे, संचालक एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चिखली, जिल्हा बुलढाणा। आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। चला या ठिकाणी आपण बुद्धिमत्ता हा विषय घेणार आहोत। तर हा विषय जर म्हटलं तर बुद्धिमत्ता आपण MPSC तसेच तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, कृषी सेवक, परिचर आदी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आता बुद्धिमत्ता हा विषय किंवा या विषयावर आधारित भरपूर प्रश्न विचारले जातात आणि त्यावर आधारित आपण या ठिकाणी अतिशय साध्या, सोप्या आणि सरळ भाषेमध्ये बुद्धिमत्ता हा विषय आपण शिकणार आहोत। त्यासाठी आपले डेमो लेक्चर्स माझे यूट्यूब अकाउंट मधुकर टे ह्या यूट्यूब अकाउंटला आपले काही डेमो लेक्चर्स आपण या ठिकाणी टाकणार आहोत। जे तुम्हाला आवडल्यास आपले चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा। चला तर आपण या बुद्धिमत्तामध्ये आज घेणार आहोत बघा अंकमालिका। आता अंकमालिका या विषयावर आधारित बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात। उदाहरणार्थ नंबर 1 मध्ये प्रश्न आपल्याला सांगता येतो बघा, आता 2 4 6 8 10 12 14 16 18 20 डॅश डॅश डॅश। पहा आता तुम्हाला जर म्हटलं तर या मालिकेत कोणते तरी काही पद दिले, समजा सुरुवातीचे 2-3 दिले आणि सांगितलं किंवा या नंबरचं पद शोधा। म्हणजे पहिला आपण एक प्रश्न घेऊन पाहू। पहा दिलेल्या संख्या मालिकेतील 7 नंबरचे पद कोणते आहे। पहा काय म्हणतो आपण, तर ही एक संख्या मालिका आहे 2 4 6 8 10 ह्या दिलेल्या संख्या मालिकेतील 7 नंबरचे पद शोधा। आता मालिका छोटी होती, पद जवळचं होतं म्हणून आपण मोजू शकणार। बघा मग आता 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणून 7 नंबरचं पद जर म्हटलं तर काय सांगता येते आपल्याला 14। आता मालिका छोटी होती, पदही जवळचे होते म्हणून आपण लगेच शोधू शकलो, बरोबर आहे। पण मग आता यासाठी एक सूत्र सांगितलं जाते, मग काय सांगता येते पहा, ह्याला म्हणायचं आपल्याला पहिले पद। मग बघा काय म्हणतोय आपण, पहिले पद अधिक अधिक आणि मग आता आपल्याला कंसात सांगता येते पहा नंबरचे पद वजा 1 गुणिला फरक। पहा नंबरचे पद वजा 1 आणि गुणिला सांगता येते आपल्याला फरक, बरोबर सांगता येते आपल्याला विचारलेले पद किंवा समोरील पद, बरोबर आहे। म्हणजेच आपल्याला सांगता येते किंवा याला आपण नंबरचे पद असंही म्हणू शकतो। मग आता आपल्याला प्रश्न काय विचारलेला, प्रश्न असा आहे की दिलेल्या संख्या मालिकेतील 7 नंबरचे पद शोधा। मग सूत्र सांगितलं आपण पहिले पद अधिक कंसात नंबरचे पद वजा 1 आणि गुणिला काय सांगता येते आपल्याला फरक। लागलं तर आपण या ठिकाणी एक असं करूया, आत एक छोटा कंस करून घेऊया। पहा म्हणजे आपल्याला आतील कंस अगोदर सोडवावा लागेल। मग आता या ठिकाणी आपल्याला असं सांगता येते पहा पहिले पद म्हटलं तर आपल्याला सांगता येते पहा 2, मग समोर अधिक, आता कंसात सांगता येते नंबरचे पद, किती नंबरचे पद म्हणत आहोत आपण 7 नंबरचे, म्हणून नंबरचे पद काय 7 नंबर वजा 1, त्यानंतर आतील कंस पूर्ण आणि मग सांगता येते गुणिला फरक। मग यांच्यामध्ये फरक बघा, 2 पेक्षा 4 2 ने मोठे, 4 पेक्षा 6 2 ने मोठे, 6 पेक्षा 8 2 ने मोठे, 8 पेक्षा 10 2 ने मोठे, म्हणजे क्रमशः 2 पदांमध्ये 2चा फरक आहे म्हणून फरक सांगता येते आपल्याला या ठिकाणी 2 आणि म्हणून सांगता येते आता पहा 2 अधिक, आता आतील कंस सोडून घ्या पहा 7 वजा 1 6 आणि मग सांगता येते गुणिला 2, बरोबर आहे। मग आता आपल्याला 2 अधिक 6 गुणिला 2 12 आणि म्हणून शेवटी सांगता येते पहा 2 अधिक 12 बरोबर 14। म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे या ठिकाणी, तर दिलेल्या संख्या मालिकेतील 7 नंबरचे पद कोणते सांगितले गेले आपल्याला 14, बरोबर आहे। चला आणखी एक 2 उदाहरण घेऊ आपण। पहा आता संख्या मालिका हीच राहू दे आणि आपण असं सांगू तर दिलेल्या संख्या मालिकेतील 9 नंबरचे पद कोणते। मग दिलेल्या संख्या मालिकेतील 9 नंबरचे पद कोणते, तसे शॉर्ट छोटे होते म्हणून पाहून घेऊ। पहा हे 7 नंबर 8 नंबर आणि ह्याला म्हटलं आता आपण इथं 9 नंबर, बरोबर आहे। म्हणजे 18ला म्हटलं जाते 9 नंबर। पण आपल्या सूत्रानुसार पहा पहिले पद सांगता येते आपल्याला कोणते
2 अधिक अधिक किती नंबरचे पद शोधत आहोत आता कंस बघा तर आता आज छोट्या कंसात लिहू 9 नंबरचे म्हणून नंबरचे पद वजा 1 कंस पूर्ण आणि आता गुणिला फरक बरोबर सांगता येते आपल्याला समोर नंबरचे पद विचारलेले पद बरोबर आहे बघ मग सरळ सांगता येते पहा 2 अधिक 9 वजा 1 मग सांगता येते आपल्याला 8 मग गुणिला फरक आहे पदांमध्ये 2चा म्हणून 2 अधिक 8 दुनी 16 म्हणून 2 अधिक 16 बरोबर सांगता येते आपल्याला 18 म्हणजे या ठिकाणी पण आपल्याला विचारलेलं पद कोणतं आहे 18 म्हणजेच 9 नंबरचे पद आपल्याला सांगितले गेले 18 चला तर आपण आणखी समोर घेऊया आता आता आपल्याला एक संख्या मालिका दिलेली आहे पहा 32 35 38 41 44 47 50 53 55 डॅश 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 आणि मग आता प्रश्न असा आहे तर दिलेल्या संख्या मालिकेतील 8 नंबरचे पद शोधा दिलेल्या संख्या मालिकेतील 8 नंबरचे पद शोधा बघा मग पहिले दुसरे तिसरे चौथे पाचवे सहावे सातवे आणि 8 नंबर काय येत आहे आपल्याला 53 पण मग आता या सूत्रानुसार बघूया बघा मग काय म्हणते पहिले पद अधिक कंसात नंबरचे पद वजा 1 गुणिला फरक आणि मग येते आपल्याला नंबरचे म्हणजे विचारलेले पद नंबरचे पद म्हणजे विचारलेले पद बघ पहिले पद 32 मग अधिक कंसात पहा नंबरचे पद किती नंबरचे म्हणत आहोत आपण 8 नंबरचे बरोबर आहे पहा 1 2 3 4 5 6 7 8 नंबरचे 8 नंबरच्या पदाबद्दल आपण बोलत आहोत म्हणजे नंबरचे पद तर किती नंबरचे 8 नंबरचे वजा 1 कंस पूर्ण आणि समोर गुणिला फरक किती 32 अधिक 3 35 35 अधिक 3 38 म्हणजे 3चा फरक म्हणजे फरक सांगितला गेला आपल्याला या ठिकाणी 3चा आणि मग काय सांगता येते तर बरोबर विचारलेले किंवा नंबरचे पद विचारलेले पद आपल्याला मिळणार मग सांगता येते बघा 32 अधिक आता कंस सोडूया पहिला आतील कंस 8 वजा 1 7 गुणिला फरक किती 3 आणि म्हणून 32 अधिक 7 त्रिक किती होतात आपल्याला या ठिकाणी 21 आणि म्हणून 32 अधिक 21 2 अधिक 1 बरोबर 3 3 अधिक 2 बरोबर सांगितलं जातात आपल्याला 5 म्हणजेच दिलेल्या संख्या मालिकेतील 8 नंबरचे पद आपल्याला सांगता येते 53 कोणतं येते 8 नंबरचे पद 53 चला आणखी एक दोन उदाहरण घेऊया आता आपण बघा आता आपल्या असं लक्षात आलेलं आहे आता शॉर्ट मध्ये दिलेले असेल तुम्हाला पहा संख्या मालिका आता आपल्याला अशी सांगता येते पहा 169 174 179 डॅश 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 या संख्या मालिकेतील 25 नंबरचे पद शोधा पहा आता इथे कंसात लिहून घेऊया आपण काय म्हणत आहोत आपण या संख्या मालिकेतील 25 नंबरचे पद शोधा मग आता या ठिकाणी आता काय सांगता येतं आपल्याला बघा आता या ठिकाणी आपल्याला दिलेल्या सूत्राचा वापर करूया पहा मग काय म्हणते पहिले पद काय येते या ठिकाणी 169 अधिक कंसात काय नंबरचे पद किती नंबरचे 25 नंबरचे म्हणजेच 25 गुणिला पहा नंबरचे पद वजा 1 म्हणजेच काय वजा 1 कंस पूर्ण गुणिला फरक कितीचा आहे बघूया पहा 169 अधिक 5 174 174 अधिक 5 179 म्हणजे फरक सांगता येते या ठिकाणी गुणिला 5चा कंस पूर्ण म्हणून मग 169 अधिक कंसात 25 वजा 1 बरोबर सांगता येतात 24 आणि गुणिला फरक 5चा म्हणजे गुणिला 5 बरोबर सांगता येते समोर विचारलेले किंवा नंबरचे पद म्हणून 169 अधिक कंस सोडून घेऊया 24 गुणिला 5 मग 5 चौका 20 शून्य आजचे आले 2 5 दुनी 10 अधिक 2 बरोबर 12 म्हणजेच काय 24 पंचे येतात आपल्याला 120 मग आता 169 अधिक 120 मग 9 अधिक 0 9 6 अधिक 2 8 1 अधिक 1 2 म्हणजे पहा दिलेल्या संख्या मालिकेतील 25 नंबरचे पद आलेले आहे बघा आपल्याला या ठिकाणी 289 25 नंबरचे पद सांगता येते आपल्याला या ठिकाणी
289. चला एक उदाहरण घेऊन टाकूया. बघा आता दिलेल्या संख्या मालिकेतील 30 नंबरचे पद शोधूया. बघा दिलेल्या संख्या मालिकेतील 30 नंबरचे पद शोधा किंवा शोधूया. मग परत दिलेलं सूत्र आपलं काय होतं पहा. पहिले पद म्हणजे 169 अधिक कंसात काय सांगता येते नंबरचे पद किती तर 30 नंबरचे वजा 1 त्यानंतर गुणिला फरक या ठिकाणी आहे 5चा. मग दिलेल्या संख्या मालिकेत क्रमशः फरक आहे 5चा. बरोबर इथे आपल्याला नंबरचे पद किंवा विचारलेले म्हणजे 30 नंबरचे पद बरोबर आहे. मग खाली सांगता येते पहा 169 अधिक कंसात पहा आतील कंस सोडून घ्या 30 वजा 1 29 त्यानंतर गुणिला फरक येते आपल्याला 5चा बरोबर विचारलेले पद बरोबर आहे. मग 169 अधिक कंसात पहिला कंस सोडून घेऊया पहा. मग काय येते पहा 29 गुणिला 5 9 45 5 9 45 5 हातचे आले 4 5 दुनी 10 अधिक हातचे 4 14 म्हणजेच 169 अधिक 145. मग बघा आता 9 अधिक 5 14 शी 4 हातचे आले 1 6 अधिक 4 10 अधिक हातचे 1 11 मग 11 शी 1 परत हातचे आले 1 मग 1 अधिक 1 2 अधिक 1 3 म्हणजे आपलं उत्तर सांगता येते या ठिकाणी 314. चला दिलेल्या संख्या मालिका या ठिकाणी आपण पूर्ण करूया. पहा आता आपल्याला सांगतात एक संख्या मालिका 1 2 4 7 11 क्वेश्चन मार्क किंवा प्रश्नचिन्हाच्या जागेवर काय येईल तर बघा आता या ठिकाणी 1 आणि 1 पेक्षा 2 कितीने मोठे सांगता येतात तर 1 ने मोठे बरोबर आहे. त्यानंतर 2 पेक्षा 4 कितीने मोठे सांगता येतात 2 ने मोठे. त्यानंतर 2 पेक्षा 4 2 ने मोठे तर 4 पेक्षा 7 कितीने मोठे सांगता येतात 3 ने मोठे. आणि 7 पेक्षा 11 कितीने मोठे सांगता येतात 4 ने मोठे. म्हणजे क्रमशः ज्या मालिका आहे त्या मालिकेमध्ये फरक आहे आणि फरकात फरक आहे. म्हणजे 1 आणि 2 मध्ये 1 चा फरक 2 अधिक 4 मध्ये 2 चा फरक 4 आणि 7 मध्ये 3 चा फरक आणि हा जो खालचा फरक आहे या फरकामध्ये सुद्धा फरक आहे. म्हणजे पहिल्या 2 संख्यांमधील फरक 1 चा आणि दुसऱ्या 2 संख्यांमधील फरक 2 चा. म्हणजे पहिल्या फरकापेक्षा दुसरा फरक 1 ने वाढला तिसरा फरक त्याहीपेक्षा 1 ने वाढला चौथा फरक त्याहीपेक्षा 1 ने वाढला. म्हणजे फरकात फरक क्रमशः 1 ने वाढत जात आहे. म्हणून आपल्याला सांगता येते 11 मध्ये किती मिळवावा लागेल फरक हा तर 5 म्हणजे 1 2 3 4 5 म्हणजे या ठिकाणी येणार 16. म्हणून आपला विचारलेला प्रश्न मित्रांनो या ठिकाणी सांगितलेला ते आपल्याला 16. आता नंबर 2 ची लाईन पाहूया. पहा नंबर 2 ची अंक मालिका आहे 1 3 7 15 प्रश्नचिन्ह किंवा विचारलेला प्रश्न काय येईल किंवा विचारलेल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल. सुरुवातीला फरक बघूया. पहा 1 पेक्षा 3 2 ने मोठे 3 पेक्षा 7 4 ने मोठे 7 पेक्षा 15 काय सांगता येतात आपल्याला 6 ने मोठे 8 ने मोठे बरोबर आहे. म्हणजे 7 मध्ये आपण 8 मिळवले म्हणजे 15 मिळतात. म्हणजे थोडक्यात पहिल्या 2 संख्यांमधील फरक 2 चा दुसऱ्या 2 संख्यांमधील फरक 4 चा तिसऱ्या 2 संख्यांमधील फरक 8 चा आणि हा फरक काय तर मागील फरकापेक्षा पुढील फरक 2 ची दुप्पट 4 4 ची दुप्पट 8 म्हणजे 8 ची दुप्पट येणार इथं 16. म्हणजे थोडक्यात 15 मध्ये किती मिळवायची या ठिकाणी 16. म्हणजे 6 अधिक 5 बरोबर 11 शी 1 हातचे आले 1. मग आता 1 अधिक 1 2 अधिक हातचे 1 3 म्हणजे उत्तर येते आपलं 31. म्हणजे या ठिकाणी समोरील येणारी संख्या काय असेल आपल्याला 31. त्यानंतर खाली बघूया. बघा आता या ठिकाणी 134 166 200 236. आता थोडक्यात यामध्ये फरक बघूया. बघा आता पहिल्या 2 संख्यांमध्ये फरक मग काय 134 आणि 166 म्हणजे 166 हे 134 पेक्षा कितीने मोठे आहे यासाठी आपण वजाबाकी करूया. म्हणजे 166 वजा 134. मग 6 मधून 4 गेले राहतात 2 6 मधून 3 गेले राहतात 3 1 मधून 1 गेला 0. मग आता समोरील 2 संख्या पहा 200 वजा 166 म्हणजे समोरील 2 संख्यांमध्ये कितीचा फरक येते
पहा आता 0 मधून 6 जात नव्हते, मागून हातचा घेतला झाले 10, 10 मधून 6 गेले 4. आता इथून एक हातचा घेऊन झाले होते इथं 10, पण एक हातचा समोर गेलता म्हणजे राहिले 9. मग 9 मधून 6 गेले, 9 मधून 6 गेले राहतात आपल्याला 3, आणि एक हातचा इथून गेलता म्हणजे इथं 1, 1 मधून 1 गेला 0, म्हणजे 34. बघा तर समोरील संख्यांमधील फरक पहा, 236 वजा 200 आणि सरळ 236 वजा 200 म्हणजे 36. आपल्या असं लक्ष द्यायला लागलं, हा जो फरक आहे फरकात फरक, इथं 32, इथं 34, इथं 36, तर इथं येणार बघा आता 38 समोर. म्हणजे म्हणजे 236 मध्ये 38 मिळवावे लागते. मग सरळ सरळ आहे काय, तर 236 अधिक 38. मग 8 आणि 6 14, 4 हातचे आले 1, 3 अधिक 3 6 अधिक 1 7 आणि 2 2. म्हणून प्रश्न इथं प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे बघा 274. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे आपल्याला 274. चला आता खाली बघूया. बघा आता या ठिकाणी जर म्हटलं तर 7 अधिक 7 नंतर 16 34 61 97. बघा मग आता 7 पेक्षा 16 कितीने मोठी येते, तर आपल्याला सांगता येते बघा 8 ने. त्यानंतर 16 पेक्षा 34, मग आता 16 पहा सुरुवातीला आपल्याला काय 16 वजा 7 बरोबर सांगता येते आपल्याला 7 3 10. 9 ने मोठी बरोबर आहे. मग 7 पेक्षा 16 या ठिकाणी सांगता येते आपल्याला 9 ने मोठी. मग 16 पेक्षा 34 कितीने मोठी, म्हणजे सांगता येते बा 34 वजा 16. मग सरळ सरळ 34 वजा 16. मग आता इथं 4 मधून 6 जात नव्हते, हातचा घेतला झाले 14, 14 मधून 6 जर गेले तर आता तिथं 8, आणि तीनातून एक हातचा गेला तर राहिले 2, 2 मधून 1 गेला राहिले 1 म्हणजे 18. नंतर येते पहा 61 वजा 34, पहा 61 वजा 34. मग सरळ सरळ 11तून 4 गेले खाली राहतात बघा 7, 5तून 3 गेले खाली राहतात 2, परत 97 मधून 61, मग 7तून 1 गेला राहिले 6, 9तून 6 गेले राहिले 3. म्हणजे थोडक्यात आपल्या असं लक्षात आलं मित्रांनो, 7 पेक्षा 9 ने मोठे 16, 16 पेक्षा 18 ने मोठे 34, 34 पेक्षा 27 ने मोठे 61, 61 पेक्षा 36 ने मोठे 97. आणि मग बघा फरक कसा 9 18 27 36, म्हणजे 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 चौक 36, आणि इथं येणार मग नामापाचे 45. म्हणजे समोरील पद जे असेल ते 97 पेक्षा 45 ने मोठं असेल. म्हणजे समोरील पद हे 97 पेक्षा 45 ने मोठं असेल, म्हणजे 97 मध्ये 45 मिळवावे लागेल. मग 7 अधिक 5 12, 2 हातचे आले 1, 9 अधिक हातचा 1 10 आणि 4 14 म्हणजे 142. म्हणजे म्हणजे समोरील पद येणार मित्रांनो आपल्याला 142. म्हणजे फरक काय आहे, तर तो 9च्या पटीत आहे. फरक काय आहे, दिलेल्या संख्यांमधील फरकातील फरक हा काय फरक हा 9च्या पटीत वाढत जातो. चला खाली बघूया. बघा आता 21 पेक्षा 10 ने मोठे 31, 21 पेक्षा 10 ने मोठे 31, 31 पेक्षा 12 ने मोठे 42, 43, 31 पेक्षा 12 ने मोठे 43, 43 पेक्षा 14 ने मोठे 57, 57 पेक्षा 16 ने मोठे येतात आपल्याला 73. म्हणून 73 पेक्षा 18 ने मोठे आपल्याला येणार आता विचारलेलं पद. म्हणून सरळ आहे 73 मध्ये 18 मिळवले म्हणजे समोरील पद आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. मग बघा आता 8 अधिक 3 11, 1 हातचे आले 1, मग 7 अधिक 1 8 अधिक हातचे 1 9, म्हणजे समोरील पद येणार या ठिकाणी आपल्याला 51. म्हणजे थोडक्यात फरक एकतर 1 2 3 अशा पटीत असेल किंवा तो सारखा असेल. मग 2चा असेल 2 2 2 2चा फरक, किंवा 4 4 4 4चा फरक, 6 6 6 6चा फरक, किंवा मग फरक असा असेल की फरकात पण फरक असेल 1 2 3 4 किंवा 2 4 6 8 अशा पद्धतीत या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारले जातात.
बघा आता आपल्याला एक संख्या मालिका सांगता येते बघा 5, 9, 17, 33, 65. मग सरळ आहे. 5 पेक्षा 9 4 ने मोठे, 9 पेक्षा 17 8 ने मोठे, बरोबर आहे. मग 17 पेक्षा 33 जर म्हटलं तर सांगता येतात आपल्याला 16 ने मोठे, आणि 33 पेक्षा 65 म्हटलं तर सांगता येते आपल्याला 32 ने मोठे. म्हणजे थोडक्यात थोडक्यात फरक बघा. 9 वजा 5 4, 17 वजा 9 8, 33 वजा 17 म्हटलं तर 16, आणि 65 वजा 33 म्हटलं तर 32. म्हणजे थोडक्यात थोडक्यात या दिलेल्या संख्यांमधील फरक, दिलेल्या संख्यांमधील फरक इथं आहे पहा 4चा फरक, इथं 8चा फरक, इथं 16चा फरक, इथं 32चा फरक. आणि खालच्या फरकात फरक असा आहे की प्रत्येक समोरील फरक हा मागील फरकाच्या दुप्पट आहे. प्रत्येक समोरील फरक हा मागील फरकाच्या दुप्पट आहे. म्हणजे इथं 4 तर समोरील फरक 8चा म्हणजे मागील फरकाच्या दुप्पट, समोरील फरक 16चा म्हणजे मागील फरकाच्या दुप्पट, समोरील फरक 32चा म्हणजे मागील फरकाच्या दुप्पट. म्हणून म्हणून समोरील फरक येणार आता इथं 64, म्हणजे 65 नंतर 64च्या फरकाने येणारी समोरील संख्या म्हणजे तो 32च्या दुप्पट 64. म्हणून म्हणून इथे बघा 65 अधिक 64 म्हणजे 5 अधिक 4 9, 6 अधिक 6 12, म्हणजे म्हणजे समोरचे पद येते बघा आपल्याला या ठिकाणी 129. म्हणजे फरकात फरक आहे या ठिकाणी. चला आता आपल्याला या ठिकाणी अंकमालिका सांगता येते बघा. बघा 20, 25, 31, 38, 46. बघा बघा म्हणता 20 पेक्षा 25 5 ने मोठी, 25 पेक्षा 31 6 ने मोठी, 31 पेक्षा 38 7 ने मोठी, 38 पेक्षा 46 जर म्हटलं तर आपल्याला सांगता येतात 38 2 40 आणि 6 46 म्हणजे 8 ने मोठी. म्हणजे थोडक्यात थोडक्यात या क्रमशः संख्यांमध्ये फरक असा आहे तर त्या फरकात सुद्धा फरक आहे आणि तो क्रमशः 1 ने वाढत आहे. पहा फरकात फरक कसा म्हणजे नेमकी कन्सेप्ट लक्षात घ्या. पहा या दोन संख्यांमध्ये 5चा फरक, या दोन संख्यांमध्ये 6चा फरक, ह्या दोन संख्यांमध्ये 7चा फरक, ह्या दोन संख्यांमध्ये 8चा फरक, आणि मग हा फरक कसा आहे प्रत्येक समोरील संख्यांमधील फरक हा क्रमशः 1 ने वाढत जात आहे. म्हणजे 5 6 7 8 आणि समोरचा आहे ना 9, म्हणजे फरकात सुद्धा 1-1चा फरक पडत आहे, 1-1 ने वाढत आहे. मग 46 पेक्षा 9 ने मोठं काय येणार इथं समोरील विचारलेले पद किंवा विचारलेली संख्या, आणि मग ते बघा आपल्याला 55. म्हणजेच काय आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे किंवा ही संख्या मालिका जर आपण पूर्ण करत गेलो तर समोरील पद मिळणार आपल्याला 55. म्हणजे फरकात फरक 5 6 7 8 9 असा फरक या ठिकाणी आहे. आता दुसरी मालिका आपल्याला सांगता येते बघा 8 9 13 22 38 63. मग 8 पेक्षा 9 1 ने मोठे, 9 पेक्षा 13 4 ने मोठे, 13 पेक्षा 22 जर म्हटलं तर सांगता येते आपल्याला 1 मिनिट 5 7 7 8 9 बरोबर आहे 9 ने मोठे. 13 पेक्षा 22 जर म्हटलं तर 9 ने मोठे, आणि 22 पेक्षा 38 म्हटलं तर 16 ने मोठे, 22 पेक्षा 38 म्हटलं तर 16 ने मोठे, आणि 38 पेक्षा 63 म्हटलं तर बघता येते बघा आपल्याला 63 वजा 38. मग बघा 13तून 8 गेले 5, 5तून 3 गेले 2, म्हणजेच 25 ने मोठे, बरोबर आहे. मग आता नेमका क्रमशः फरक कसा. पहिल्या संख्येपेक्षा दुसरी 1 ने मोठी, दुसरीपेक्षा तिसरी 4 ने मोठी, तिसरीपेक्षा चौथी 9 ने मोठी, चौथीपेक्षा पाचवी 16 ने मोठी, पाचवीपेक्षा सहावी 25 ने मोठी, सहावीपेक्षा सातवी कितीने मोठी असेल. एकदा फरक बघत चालू. पाहिजे 1 4 6 सॉरी 9 16 25. आता ह्या काय आहेत तर वर्ग संख्या आहे. 1 1 चा वर्ग, 4 2 चा वर्ग, म्हणजे 1 चा वर्ग 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 5 चा वर्ग 25, आणि म्हणून इथं 6 चा वर्ग येणार बघा आपल्याला 36. आणि समोरील पद कसं असेल तर ते 63 पेक्षा 36 ने मोठं असेल. म्हणून म्हणून आपल्याला सांगता येते बघा 63 अधिक 36 म्हणजे समोरील पद. मग 6 3 9, 6 3 9 म्हणजे समोरील पद असणार आता आपल्याला या ठिकाणी 99. म्हणजे फरक कसा आहे तर हा वर्ग संख्यांच्या पटीत आहे, म्हणजे वर्ग संख्यानुसार तो वाढत चाललेला आहे समोर. चला बघा आता समोर घेऊया. पहा या अंकमालिका आपल्याला किंवा संख्या मालिका पूर्ण करायची. पहिली अंकमालिका सांगता येते
11, 24, 39, 56 बरोबर आहे. मग 11 आणि 24 ह्यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? मग 11 आणि 24 ह्यांच्यामध्ये जर म्हटलं तर बघा 24 वजा 11, 4तून 1 गेले 3, 2तून 1 गेले 1, म्हणजे या दोघांमध्ये येते बघा 13चा फरक. आता 39 हे 24 पेक्षा 39 कितीने मोठे? मग 39 वजा 24, मग 9तून 4 गेले 5, 3तून 2 गेले 1, म्हणजे या दोघांमध्ये येते बघा 15चा फरक. आणि आता 39 पेक्षा 56 कितीने मोठे? म्हणजे 56 वजा 39, मग सरळ आहे पहा 16तून 9 गेले खाली राहतात आपल्याला 7, त्यानंतर 4तून 3 गेले खाली राहतो 1, म्हणजे 17चा फरक. मग बघा फरकामध्ये आपल्याला असं लक्षात आलं पहिल्या दोन संख्यांमध्ये 13चा फरक, दुसऱ्या दोन संख्यांमध्ये 15चा फरक, तिसऱ्या दोन संख्यांमध्ये 17चा फरक. मग 13 पेक्षा 2 ने मोठे 15, 15 पेक्षा 2 ने मोठे 17, 17 पेक्षा 2 ने मोठे येतात या ठिकाणी आपल्याला 19. म्हणजे समोरील संख्या आहे ती आपल्याला 56 मध्ये 19 मिळवावे लागते. मग 9 6 15, 5 4 5 आणि 1 6 आणि 7, म्हणजे आपलं या ठिकाणी उत्तर येते बघा 75. आपलं या ठिकाणी उत्तर सांगितलं जाते. चला आता बघूया आपण दुसरी अंकमालिका. चला समोरील अंकमालिका बघूया. पहा आता या ठिकाणी सांगतात 25, 26, 30, 39, 55. पण 25 पेक्षा 1 ने मोठे 26, 26 पेक्षा 4 ने मोठे 30, 30 पेक्षा 9 ने मोठे 39, आणि 39 पेक्षा काय तर आपल्याला सांगता येते बघा 16 ने मोठे येतात 55. म्हणजे थोडक्यात काय तर 55 वजा 39 बरोबर आहे. 55 वजा 39, मग काय तर 15 मधून 6 गेले सांगता येतात या ठिकाणी 9 बरोबर आहे. त्यानंतर 4 मधून 1 गेला राहतात 3. सॉरी 1 मिनिट आपण बघून घेऊया. सॉरी मित्रांनो, एवढ्या गोष्ट लक्षात घ्या आपल्याला काय तर 39 पेक्षा 55 कितीने मोठे आहेत हे घेणार होतो आपण. म्हणजे काय करायचं आपल्याला 55 वजा 39, म्हणजे आपण काय घेतोय बघा एकदा 39 पेक्षा कितीने मोठे 55 बरोबर आहे ना. मग काय तर 55 वजा 39, मग 15तून 9 गेले खाली राहतात 6, तर 4तून 3 गेले खाली राहतो 1, म्हणजे 16 ने मोठे. आणि थोडक्यात फरक बघा पहिल्या दोन संख्यांमध्ये 1चा फरक, दुसऱ्या दोन संख्यांमध्ये 4चा फरक, तिसऱ्या दोन संख्यांमध्ये 9चा फरक, चौथ्या दोन संख्यांमध्ये 16चा फरक. म्हणजे क्रमशः फरक कसा आहे बघा इथं 1 4 9 16, म्हणजे 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, आणि इथे येणार मग 5चा वर्ग, आणि 5चा वर्ग म्हणजे 25. म्हणजे 55 पेक्षा 25 ने मोठे येणार समोरील अंक किंवा संख्या आपल्याला. मग 55 अधिक 5चा वर्ग 25, म्हणजे 5 आणि 5 10, 0 हातचे आले 1, 5 आणि 2 7, अधिक हातचा आहे 8, म्हणून समोरील पद येणार बघा आपल्याला या ठिकाणी 80. म्हणून आता या ठिकाणी आपण समोरील पद काय घेतलं बघा 80. आता दुसरी मालिका घेऊया बघा 4 16 64 100, त्या सर्वच वर्ग संख्या आहेत. म्हणजे 2चा वर्ग 4चा वर्ग, 2चा वर्ग 4चा वर्ग, त्यानंतर 8चा वर्ग, 2चा वर्ग 4चा वर्ग, 8चा वर्ग, 10चा वर्ग, 2 4 8 10. बघा या ठिकाणी आपली एक संख्या टाकण्याची विसरली होती 36. म्हणजे बघा 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16, त्यानंतर 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64, 10चा वर्ग 100. म्हणजे 2 4 6 8 10, आणि इथं 12चा वर्ग, म्हणजे 12चा वर्ग किती येणार आपल्याला 144. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल 144. 2चा वर्ग 4चा वर्ग 6चा 8चा वर्ग 10चा वर्ग आणि 12चा वर्ग. बघा आता त्यानंतर इथं दुसरी मालिका आहे ते समोरील 2 5 11 20 32 47. बघा 2 आणि 5 मध्ये 1चा फरक, 5 आणि 11 मध्ये 6चा फरक, त्यानंतर 20 आणि 11 मध्ये 9चा फरक. बघा 20 आणि 11 मध्ये 9चा फरक. त्यानंतर जर म्हटलं तर 32 आणि 20 मध्ये 12चा फरक,
32 आणि 20 मध्ये 12चा फरक. त्यानंतर 32 आणि 47 मध्ये किंवा 47 आणि 32 मध्ये म्हणजे 47 वजा 32, 7तून 2 गेले 5, 4तून 3 गेले 1, म्हणजे सांगता येते आपल्याला 15चा फरक. मग सरळ सरळ पहा या ठिकाणी जर म्हटलं फरक कसा येतो आपल्याला पहा 6, 6, 9, 12, 15. चला एवढे मित्रांनो लक्षात राहू द्या. इथे एक मिस्टेक न पडलेली आहे. ते हे दोन पाहिजेत नव्हते. पहा मग आता 5 पेक्षा 6 ने मोठे 11, 11 पेक्षा 9 ने मोठे 20, 20 पेक्षा 12 ने मोठे 32, 32 पेक्षा 15 ने मोठे 47. मग फरक बघा इथं 6, 6 मध्ये 3 मिळवले 9, 9 मध्ये 3 मिळवले 12, म्हणजे फरक हा 3 3च्या पटीत वाढत चालला. पहा 12 मध्ये 3 मिळवले 15 आणि म्हणून 15 मध्ये 3 मिळवा 18 आणि 47 पेक्षा 18 ने मोठे समोरील पद येणार. मग 47 अधिक 18 बरोबर समोरील पद. मग बघा 8 आणि 7 जर म्हटलं तर 7 आणि 7 14 अधिक 1 15, 5 4 1, 4 आणि 1 5 आणि 8 1 6, म्हणजे समोरील पद आपल्याला सांगता येते या ठिकाणी 65. आपलं उत्तर आहे या ठिकाणी 65. चला समोर घेऊया. बघा आता इथे सांगता येते 30, 75, 36, 69, 42, 63 आणि या ठिकाणी क्वेश्चन मार्क म्हणजे 2 पद शोधायचे. मग 2 पद शोधायचे तर फरक बघा इथं 30, 75, 36, 69, 42 म्हणजे मध्ये मध्ये जर लहान मोठे पद येत असतील बरोबर आहे आणि विचारलेले पण 2 संख्या असतील तर ती 2 संख्यांची मालिका असेल असं आपण शोधून बघूया. बघा मग 2 संख्यांचे पहिला, तिसरा, त्यानंतर 5वा, त्यानंतर येणार आपल्याला 7वं पद, ही एक मालिका बरोबर आहे. मग दुसरं, चौथं, 6वं आणि 8वं हे येणार दुसरी मालिका. मग यानुसार पहिली मालिका बघा 30 मध्ये 6 मिळवले 36, 36 मध्ये 6 मिळवले 42, मग 42 मध्ये 6 मिळवा मग येतात आपल्याला 48, हे मिळालं आपल्याला पहिलं पद. आता दुसरी बघू म्हणजेच काय पहा पहिले संख्या या 2 मालिकांचं एकत्रीकरण आहे. काय सांगतोय आपण 2 संख्या मालिकांचं एकत्रीकरण आहे. मग पहिल्या पदापेक्षा पहिल्या संख्या मालिकेचा विचार करतोय. पहिल्या पदापेक्षा तिसरं पद 6 ने मोठं, तिसऱ्यापेक्षा 5वं 6 ने मोठं आणि म्हणून 5व्यापेक्षा 7वं पद येणार आपल्याला 6 ने मोठं म्हणून 48. आता दुसरी संख्या मालिका विचार करू. पहा 75 आणि 69 मग लहान होत चालतं म्हणजे वजा. मग 75 पेक्षा 6 ने लहान 69, 69 पेक्षा 6 ने लहान 63 आणि 63 पेक्षा 6 ने लहान येणार आपल्याला 57. म्हणून आपली दुसरी संख्या काय आहे 57. म्हणून उत्तर आहे आपलं 48 57. उत्तर आहे आपलं 48 57. समोर बघूया. बघा पहा 1 2 1 बघा 1 2 1 2 4 3 3 6 5 4 क्वेश्चन मार्क म्हणजे 3 संख्या शोधायच्या म्हणजे 3 मालिकांचं एकत्रीकरण असेल बरोबर आहे. मग हे पहिल्या 3 संख्या, ह्या दुसऱ्या 3 संख्या, तिसऱ्या 3 संख्या आणि या ठिकाणी सांगता येते ह्या 3 संख्या आणि हे समोरील एका संख्येतील पद. म्हणून बघा प्रत्येकातील पहिलं पद इथं 1 2 3 4 आणि म्हणून इथं काय येणार बघा 5. मग ही झाली एक मालिका पूर्ण बरोबर आहे. म्हणजेच काय 1 2 3 4 5 ही एक मालिका. बघा आता दुसऱ्या पदाचं काय आहे हे दुसरं पद बरोबर आहे. मग इथलं मिळेल आता पहा इथं 2 4 पहा 2 4 6 आणि म्हणून इथे आहे ना 8 म्हणजे समसंख्या 2 4 6 8 10 ह्या पद्धतीमध्ये. आता तिसरी मालिका बघू. तिसरी मालिका जर म्हटलं तर इथं 1 इथं 3 इथं 5 इथं काय येईल बघू. बघा हे 1 3 5 म्हणजे विषम संख्या आहे बरोबर आहे. 1 3 5 म्हणून इथे येणार बघा 7 बरोबर आहे. तिथे येणार 7 म्हणजे काय पहिली क्रमशः 1 2 3 4 5 6 7 8. दुसरी मालिका समसंख्यांची 2 4 6 8 आणि तिसरी मालिका विषम संख्यांची 1 3 5 7 9. बघा पहिली मालिका काय म्हणते 1
इथं 2, इथं 3, इथं 4 आणि समोर आले 5. म्हणजे पहिली मालिका मध्ये क्रमशः संख्या आहेत 1 2 3 4 5. बघा एवढे घेऊन टाकू आपण. पहिली मालिका काय म्हणते, क्रमशः संख्या आहेत 1 2 3 4 5. दुसरी मालिका काय म्हणते बघा, 2 4 6 8. म्हणजे दुसरी मालिका अशी म्हणते की समसंख्या आहेत 2 4 6 8 10 12 14 16 अशा पद्धतीत. आता तिसरी मालिका बघा, 1 3 5 7. मग तिसरी मालिका काय म्हणते तर 1 3 5 7 9 अशा पद्धतीत विषम संख्यांची मालिका आहे. बरोबर आहे. मग या ठिकाणी 3 मालिकांचे एकत्रीकरण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीत एकदम साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये आपण संपूर्ण बुद्धिमत्ता हा विषय या ठिकाणी शिकणार आहोत. तर या आपलं मी शिकवलेलं तुम्हाला चांगल्या पद्धतीमध्ये समजत असेल तर आपलं यूट्यूब अकाउंट मधुकर टेक सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडल्यास तुमच्या मित्रांना पण शेअर करा. म्हणजे ज्यावेळी तुम्ही लाईक केले, मित्रांना शेअर केले, तर मला हे असं समजेल की मी शिकवतो ते तुम्हाला चांगल्या पद्धतीमध्ये समजत आहे आणि तेच तुम्हाला एखादी नोकरी मिळवण्यासाठी, तुमचे भावी आयुष्य बनविण्यासाठी उपयोगात येत असेल तर यामध्ये मला सुद्धा समाधान आहे. आणि अशाच चांगल्या पद्धतीमध्ये मी आपले व्हिडिओ या ठिकाणी बनवत जाईल. तर यामधील काही डेमो लेक्चर्स म्हणून समजा 25% सिलेबस, यामधील 25% सिलेबस डेमो लेक्चर्स म्हणून आपल्या यूट्यूब अकाउंटला आपण टाकणार आहोत. पण तुम्हाला हे चांगल्या पद्धतीमध्ये समजत असेल, आवडत असेल आणि तुमच्या जीवनामध्ये तुमचं जीवन बदलण्यासाठी उपयोगात येईल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही संपूर्ण 100% सिलेबस सुद्धा मागवू शकता. मग तो आपण DVD मध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. तर DVD मागविण्यासाठी तुम्ही माझा मोबाईल नंबर 97 67 32 65 86 या मोबाईल नंबरला संपर्क साधून संपूर्ण DVD सुद्धा या ठिकाणी मागवू शकता.